नदी काठावरील चिंचोली संगम गावाला पुराचा तडाखा। उमरखेड तालुक्यातील चिंचोली संगम गावचे एकूण क्षेत्रफळ 620 हेक्टर असून एकूण लोकसंख्या सुमारे 2500 ते 3000 येते। सदर गावची भौगोलिक स्थिती पाहता पश्चिमेस पैनगंगा नदी तर दक्षिणेस कयाधू नदी वाहत असल्या कारणाने सततच्या उद्भवणाऱ्या पूर परिस्थितीला गावकऱ्यांना सामोरे जावे लागते। गावाला 18 ऑगस्ट रोजी पैनगंगा नदीच्या पुराच्या पाण्याचा वेढा पडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। 15 आणि 16 ऑगस्ट रोजी ढगफुटी अतिवृष्टी झाल्याने पैनगंगा नदी पात्रात पाण्याची पातळी वाढल्याने इसापूर धरणाचे 15 दरवाजे उघडून पैनगंगा नदी पात्रात विसर्ग केल्यामुळे पाणी पातळीमध्ये वाढ होऊन परिणामी अनेक घरांची पडझड झाली। घरात पाणी शिरल्याने नागरिकांचे आर्थिक नुकसान होऊन शेतातील उभी पिके पूर्णतः पाण्याखाली गेल्याने उद्ध्वस्त झाली आहे। चहू बाजूने पाण्याचा वेढा पडल्याने रहदारीचे सर्व मार्ग बंद झालेत। शेतीचा कुठलाही सर्वे न करता शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी चिंचोली संगम येथील ग्रामस्थानिकांकडून होत आहे। शेती पाण्याखाली आहे तरी पंचनामा न करता सरसकट सरकारने मदत देण्याची कृपा करावी। चिंचोली गावला महापूर आलेला आहे, सगळं सोयाबीन पाण्याखाली गेलेलं आहे, तरी शासनाकडून काही मदत आम्हाला सगळं सोयाबीन सोडून गेले। सोयाबीन, हळद, ऊस हे सर्व 4 दिवस पाण्यात असल्यामुळे इथं शासनाने काहीतरी मदत द्यावी। हिंदी मराठी सिटी